नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते। सर्वात प्रथम 2024 या वर्षी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड बोला। इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांनाही सुरुवात ही होत असते आणि त्यातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत। आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत 2024 ची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यामध्ये संक्रांत कशावरून आलेली आहे, कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत, तसेच संक्रांतीचा पुण्यकाळ, तसेच कोणकोणती दानेही आपल्याला द्यायची आहेत, वज्रकामे कोणती, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला अशा छान व्हिडिओजसाठी सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यावर्षी सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत हा सण साजरी केला जाणार आहे। 13 किंवा 14 जानेवारीला मकर संक्रांत ही येणं असं क्वचितच घडते, मात्र नेहमी हा सण 15 जानेवारीलाच साजरा केला जातो। जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण हा साजरी केला जातो। संक्रांतीचे फळ रविवारी दिनांक 14 जानेवारी 2024 म्हणजेच शके 1945 पौष शुक्ल 3 उत्तर रात्री 2:42 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे। तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हा असेल, म्हणजे सकाळी 7:17 ते सायंकाळी 6:20 तो असेल। सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट कर्णावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे। तिने हातात भाला घेतलेला आहे, कपाळावर हळदीचा टिळाही लावलेला आहे। वयाने ती वयोवृद्ध असून बसलेली आहे। वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत, चित्रांना भक्षण करत आहे। जातीने ब्राह्मण आहे, भूषणात सोने धारण केलेले आहे। वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी आहे। सामुदाय मुहूर्त 15 आहेत आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांत जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। संक्रांतीच्या पर्वकालात द्यायचे दाने म्हणजे कोणकोणती दाने आपण द्यायची आहेत ती आहेत: नवी भांडी, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने आपल्याला करायची आहेत। संक्रांतीच्या काळात वज्रकामे कोणती तर दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे टाळावीत। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत कशावर आली आहे, तसेच तिने कोणत्या रंगावरती आलेली आहे अशी संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, तसेच आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।